राज्यात कुपोषणामुळे बालमृत्यूच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। मागील 7 महिन्यात 6215 बालमृत्यूची नोंद झाली आहे। बालमृत्यूचं प्रमाण वाढत असताना प्रशासनाकडून माहिती देण्यास मात्र टाळाटाळ होते असं म्हटलं जात आहे। एप्रिल, मे आणि जून मधील बालमृत्यूची माहिती अद्यापही उघड झालेली नाहीये। एक धक्कादायक आणि विचार करायला लावणारी अशी ही आकडेवारी समोर येते, ती म्हणजे राज्यात कुपोषणामुळे बालमृत्यूचं प्रमाण वाढलंय। मागील 7 महिन्यामध्ये 6215 बालमृत्यूची नोंद झाली आहे। बालमृत्यूचं प्रमाण वाढत असताना प्रशासनाकडून माहितीची टाळाटाळ केली जाते असं म्हटलं जात आहे। याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडून। अजय, राज्यामध्ये बालमृत्यूच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली समोर येते, मात्र आकडे जे आहेत ते आकडे सुद्धा देण्यास प्रशासन जे आहे ते टाळाटाळ करताना दिसतंय। काय अधिकची अपडेट आहे? या संपूर्ण प्रकरणात 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। ते म्हणजे एकीकडे बालमृत्यू जे आहेत ते कुपोषणामुळे वाढत आहेत आणि त्याचे आकडे जे आहेत ते प्रशासनाकडून 3 महिन्याची माहिती जी आहे ती त्यांच्या वेबसाईटवर किंवा त्याचा अहवाल जो आहे तो देण्यात आलेला नाही, तो देणं गरजेचं असतं। एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंतर्गत त्याची आकडेवारी देणं गरजेचं असतं। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा बाल जन्माला येतं त्याच्यानंतरचं जे महत्त्वाचं पहिलं संगोपन असतं ते कुटुंबानंतर जे असतं ते अंगणवाडी सेविका करतात। या अंगणवाडी सेविकांची ही भरती म्हणजे 11,000 पदं जी आहेत ती अंगणवाडी सेविकांची रिक्त आहेत आणि त्याची ही भरती करण्यात आलेली आहे। तर कुठेतरी ह्याचाही परिणाम जो आहे ते या बालमृत्यूवर होताना आपल्याला पाहायला मिळतो। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 महिन्याची आकडेवारी समोर आलेली नाही आणि तरीही 6215 बालमृत्यू जे आहेत ते झालेले आहेत आणि याची नोंद आहे। त्यामुळे आता ह्यावर सगळं नियंत्रण आणि बालविकास मंत्रिमंडळ कसं ह्यावर काम करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की वाढत्या कुपोषण त्यानंतर थेट मृत्यू नवजात बालकांचा होताना पाहायला मिळतं किंवा शिशूंचा होताना पाहायला मिळतं। त्यामुळे आता बाल विकास मंडळ ह्याचं नियंत्रण करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे, कारण की 11,000 अंगणवाडी सेविकांची पदं सुद्धा रिक्त आहेत आणि त्याचाही परिणाम कुठेतरी होताना इथे पाहायला मिळतो। कारण की अंगणवाडी सेविका यात महत्त्वाची भूमिका बजावतात। ते वजन करण्याचा असेल किंवा मग पोषक आहार जो आहे तो घरोघरी अंगणवाडी सेविकांमार्फत पाठवण्यात येतो। तर दुसरीकडे जेव्हा बाळ अंगणवाडीत येतात तेव्हा त्यावेळी नाचणीच असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्याला भरवल्या जातात। अजय, नक्कीच या आकडेवारीवरती आता प्रशासनाची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मागील 7 महिन्यात 6215 बालमृत्यूची नोंद झाली आहे।